सांगली जिल्ह्यातील 2,927 ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले. थकीत बिलापोटी महावितरणाची तात्पुरती कारवाई. वीज बिल भरण्याचे आवाहन. सांगली जिल्ह्यातील सांगली शहर विभागात 42,033 ग्राहकांकडे 6,52,00,000, सांगली ग्रामीण विभागात 41,488 ग्राहकांकडे 3,93,00,000, ईश्वरपूर विभागात 44,286 ग्राहकांकडे 7,31,00,000, कवठे महांकाळ विभागात 34,046 ग्राहकांकडे 3,47,00,000 आणि विटा विभागात 43,012 ग्राहकांकडे 5,60,00,000 रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 2,927 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे. विजेचा स्वरूपात वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारीतील 4,38,063 ग्राहकांकडे 51,77,00,000 रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या 2 महिन्यात परिमंडल अंतर्गत 5,498 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कटुक कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आलं आहे. थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचं व्हावं यासाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महावितरणाचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र मार्च अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कटुक कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.